बघ तुझा भाऊ कसा भिक्षा मागून जेवण करतोय, अशा प्रकारचं बोलायला लागल्याने तिला हिनवाय लागल्या. मात्र चंपावती अतिशय दुःखित झाली, व्यथित झाली आणि तिला तो आघात सहन झाला नाही. अशी अवेदना आपली कधी होऊ शकते, पण तो आघात सहन करायचा असतो. आणि मग त्या चंपावतीला तो आघात सहन न झाल्यामुळे तिने आपला अशी अवेदना झाल्यापेक्षा एक शरीर संपवणं बरं असा विचार तिने केला. असा विचार मनामध्ये जर आला कदाचित, तर मनुष्याने थोडा विचार करायला पाहिजे की बाबा ही जी काही परिस्थिती आपल्याला आज ओढवली आहे ती कायम राहणार आहे का? परिस्थिती कायम राहत नाही. अरे परिस्थिती बदलत राहणं याचं नाव संसार आहे. संसार शब्दाचा अर्थ काय? संसरती इति संसारः सम्यक प्रकारेण संसरती. चांगल्या प्रकारे त्याचं परिवर्तन होत राहतं, सतत कंटिन्यू, त्याला संसार असं म्हटलं जातं. आणि मग अशी जर परिस्थिती आपल्यावर आली तर असा विचार मनुष्याने कधी करू नये. आणि मी त्या दिवशी सांगितलं की आत्महत्या करणं सगळ्यात मोठा दोष आहे. आपण आपल्याला जे देवाने दिलेलं आयुष्य आहे, हे आयुष्य म्हणजे त्या भगवंताचा अपमान म्हणजे करणं म्हणजे आत्महत्या. मी एवढ्या देवाला दुर्लभ अशा प्रकारचं शरीर याला दिलं आणि या शरीराचा अपमान याने केला. म्हणून जेवढे गाईच्या अंगावर केस आहे तेवढे दिवस त्याला नरकामध्ये राहावं लागतं. असं आत्महत्या करणाऱ्याचं काय आहे फल सांगितलेलं आहे. गरुड पुराण वाचून घ्या तुम्ही, गरुड पुराणामध्ये सगळं येते. म्हणून असा विचार जर मनामध्ये आला तर मनुष्याने ते कृती करू नये, त्यामध्ये स्थिर राहावं, विचार करावा, चांगल्या संगतीमध्ये जावं, एखाद्या मंदिर